श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचे प्रत्येक भक्तांचे स्वामींची भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती ही स्वामींजवळ पटकन पोहोचत असते. एखादी गोष्ट हवी आहे किंवा एखादं दुःख आहे, अडचणी आहेत आणि संकटे आहेत म्हणून जरी एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला की स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्याला नक्कीच काही नाही काही फळ हे भेटणार आहे अशी जरी अपेक्षा करून एखादा भक्त स्वामी सेवेत आला, परंतु सेवा करताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने सेवा करायला सुरुवात केली की नाही, माझे स्वामी मला या संकटातून बाहेर काढणारच आहेत असा जर विश्वास असेल आणि भक्ती जर निशंक मनाचे असेल तर नक्कीच स्वामी त्या भक्ताच्या हाकेला धावून जातात आणि जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो तेव्हा तो अद्भुत असा अनुभव निर्माण होतो. आणि हेच स्वामींचे सुंदर अनुभव भक्तांच्या स्वभाषेमध्ये आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. त्यामुळे स्वामींचे जर चमत्कार ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील आहे. त्या ताईंच्या आयुष्यात घडलेला खराखुरा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. फोन केलेला होता? कोणी? माहित नाही, मिस कॉल पडलेला होता. आईजवळ फोन दे, तुझ्या आईनं केलाय का विचार आईला. आई, कुणाचा तरी फोन आला. दर काय फोन आलाय कुणाचा आहे? हॅलो. श्री स्वामी समर्थ. हा बोला समर्थ. फोन लावला होता हो मी, नंबर घेतला होता तुमचा. हॅलो. हो हो. नंबर घेतला होता, मला ती प्राची खूप आवडली. हा हा. आणि ऐका ना, बोला. मी आता कसं महिना झालं हा मी स्वामींचं आपलं श्री स्वामी समर्थ असं मी म्हणत असते. हा 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 मला खूप म्हणजे आनंद वाटतो जरासा थोडा. हा. आणि अशी म्हणता एक दिवस मी स्वामींना म्हणलं, मला आहे ना जाग येत नाही हो, मला लवकर पोरीला शाळेत जायचंय तर मला जाग येऊ द्या. तर ऐका ना, तर माझं आहे ना दार धब 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 दोनदा तीनदा वाजवल्यागत भास झाला मला. अरे वा. हा ना. तुम्ही मला स्वामींना खूप सांगितलं ना मला जागे करायचंय म्हणून. हा खरं मला ना अक्षरशः असं म्हणजे हृदय पण भरतात. आता तुम्हाला सांगतो ना, खूप म्हणजे हे म्हणजे मी अजून महिना पण नाही झाला मी असं हे करायला लागले. हा तर आणि एवढं मी साधी भोळी बाई आहे. हा हा समर्थांचं म्हणजे आत्तापासून केलं ना, हा. तर मी माझ्या पोरीला ते तारक मंत्राचं पाणी दिलं, तिला ताप येत होता ना, हा हा तर सांगतात ना की पाणी द्या म्हणून. हा हा तर मग मी त्याच्यातलं त्या मोबाईलवर लावते हा. आणि ते पाणी मी तिला दिले तर तिचा ताप पण कमी झाला मग. अरे वा. हा ना. म्हणजे खूप मला थोडासा अनुभव. आणि एक सांगते, माझं शेत आहे ना, शेत हा मी स्वामींना सांगितले. हे बघा, ते माझ्या पुतण्याने 1,00,000 रुपये घेतलेले आहेत. हा तर मी स्वामींना म्हणलं मी ते 1,00,000 रुपये द्यायला तयार झालेली आहे. ही सरपावती केली असते तर मी 1,00,000 रुपये द्यायला तयार झालेली आहे. हा पण माझं शेत मला मिळायला पाहिजे. हा मला तिचे पैसे मी देऊ शकते म्हणलं, त्यांनी घेतले असते तर. पण तिला बुद्धी येऊन दे हा हा आणि माझे शेत मिळून दे. आता त्याला 2 वर्ष ती बाई खाती ना, हा हा तर मिळून दे म्हणलं स्वामींना. मी गेल्या गुरुवारी मठात गेले होते हा आणि एक नारळ आणि खडीसाखर ठेवलं. तर माझी बहीण पण स्वामींचं करते ना खूप. हा हा
मग तिने मला सांगितलं. हां, हां. तर मी सांगितलं तिला. तर ती म्हणली असं कर. म्हणलं बरं. म्हणलं ते बघा आपली नीती चांगली ठेवायची. हो ना. आणि स्वामींना सांगितलं माझं शेत मला मिळून दे एवढंच मला काही नकोय. कारण का हां. एवढं 1,00,000ची शेत करती. मग 13 गुंठ्याची जमीन आहे अहो माझी. हां, हां. तर मी स्वामींना तेवढं बोलले. होईन का हो माझं काम? होईल, होईल, होईल. हां? होईल स्वामींना सांगितलंय ना तुम्ही होईल. हो. मी म्हणलं माझं शेत मला मिळून दे. तिचे ₹1,00,000 स्वतः मी द्यायला तयार आहे. आणि तिला बुद्धी येऊन दे. तुमचे पैसे माझे पैसे मला द्या. हां, हां. आणि तिथं त्या दिवशी मी भांडायला गेले होते. तर तिने मला म्हणली तू माझे पैसे आणले का? तर मी म्हणलं तुझे पैसे मी द्यायला तयार आहे. पण म्हणली व्याजासकट पैसे पाहिजे मला. तर अरे मी बाप! म्हणलं मी व्याज देणार नाही. कारण का तू माझं शेतातले भात करून खाती. हो ना. बरोबर आहे की नाही? हो, हो. श्री स्वामी समर्थ. खरं सांगते मला एवढे तर 2 हे तर पोरीसाठी ते केलं बाबा मी. आपल्या तुमच्या मोबाईलवर काल मी रोज प्राची झोपताना ऐकते. हां. रोज म्हणजे मला वेडच ते लागले आता हां, हां. प्राचीचं ऐकायला. आणि ते केलं मी आपलं सहज आपलं झोपताना म्हणते श्री स्वामी समर्थ. आणि रस्त्याने आपल्याला वेळ नाही मिळत. आता कामावरनं आले, धुणं भांडी करते. आता मी बसताना मी तुम्हाला फोन लावणार होते. उशिव मी लिहिलं उशिव. हां. कागद नाही मिळाला ना, हां, हां. तर त्या उशीच्या कव्हरवर लिहिलं मी तुमचा नंबर घाईघाईने. हां, हां. नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? हां, मंगल कोंढरे आहे माझं नाव. पुण्यावरनं मी बोलते. हां, हां. तुम्ही कसे आला खैरेवाडी. हो ताई स्वामी सेवेत? हां? स्वामी सेवेत कसे आला तुम्ही? नाही मला ते मी प्राची ऐकत प्राची ऐकायची. स्वामींची गाणी ऐकायची. तारक मेहता ऐकायची. ऐकता माझे म्हणजे शरीरात असं म्हणजे मला वाटलं हां. की करावं. आणि मी चिकन मटण खात होते. आता मला इच्छा पण होईना आता ते खायची. हां, हां. अरे म्हणजे वाह! आता तुम्हाला सांगू का मला महिनाच झाले म्हणजे. पण हां. मी स्वामींना म्हणलं माझं हे एक काम आहे आणि माझी मुलगी मला झोप लागते हो कामावरनं येऊन. हां, तर हां. मला उशीर होतो तर म्हणलं स्वामी मला जरा जाग येऊन द्या. मी सहज गेले बोलून. पण आमच्या इथं कुणीच नाहीये. ह्या शेजारच्या बाईच्या घराला त्या दिवशी कुलूप होतं. हां, हां. आणि बोळात कुणी नाही आणि एक बाई आपली अंघोळ करून बसलेली होती. तर हां. मी तिथून इतकं गेस जास्तवर मी म्हणलं बाई माझं दार ठोकले म्हणून कोण आले का बघते. तर हां. कोणीच नाही. तर मी शेजारी म्हणलं सुनंदा माझ्या दारात कोण आलं होतं का गं? ती हां. म्हणली नाही बाई मी इथंच बसलेली. तर ती म्हणते तू स्वामींचं करते ना तर स्वामीची होऊन गेली असं. मला खूप म्हणजे असं छातीतनं असं खूप आनंद झाल्यासारखं वाटलं हो. आत्तापर्यंत ते माझं दाराचा आवाज आहे ना अजून मला भास होतो तो. हां, हां. अरे वाह! स्वामीच आले असतील. तुम्ही हं, सांगितलं होतं ना, की मुलीला हं. लवकर जाण्यासाठी उठवा म्हणून ही हां. आवरण्यासाठी. हो, 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 हो. आणि आता मला 6 वाजता बरोबर जाग येते म्हणजे. हां, हां. अरे वाह! आता येते पण मला तेवढं आता माझं म्हणजे मी स्वामींचं सोडणार पण नाही. पण मला आता एवढं माझं शेताचं मिळालं की प्राची घडलीच म्हणायचं. मग मी अजिबात नाही बैठकीला पण जात जाईन. पण आपल्या बघा रस्त्याने आपलं जाते इथून निघाले ना चप्पल घालून, हां, की माझ्या कामावर जास्तवर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आपली म्हणते. माझी हां. साधी भोळी भक्ती मला नीट वाचता येत नाहीये. हां, हां. पण तीच वाचता चांगली आहे ताई भक्ती. आ? तीच चांगली आहे. नामस्मरण मनापासून करताय ना ताई तुम्ही. रस्त्याने मी म्हणते. आणि गाडीवर कुणाचं चित्र दिसलं त्याला आपलं पाया पडायचं बस. हां, हां. हां, तेवढंच. म्हणजे मी एवढं असं हे नाही. साधी भोळी मी बाया म्हणलं साधी भोळी आहे. मला काय वाचता येत नाही स्वामींना म्हणलं. हां, हां. तेवढा माझी साधी भोळी हे करून घ्या. हां, हां. आणि मी आपलं कवचित म्हणलं आता यांचा फोन नंबर आलेला आहे. काल रात्री मी प्राची ती ऐकली त्या ह्यांची हां, तुमची. हां, तर हां. ते फोन आला होता तर मी माझी छोटीशी मुलगी हां, हां. तिची आई टाकून गेलेली आहे. तर ते म्हणले आई लिही तो नंबर आणि बोल. तर ते तिने लावला वाटतं नंबर हा हां, हां. उशीवरनं. तर हां, मग उशीवरनं मी धुणं धुते. ते म्हणले अगं आई तुला फोन आला कोणाचा तरी. हां, तर हां. मी म्हणलं कोणाचा आला? ते म्हणले तू काल नाही का समर्थांचं लिहिलं नंबर तर त्याचा आला. हां. थँक यू. हो, हो. चालेल. खरंच स्वामींना तुम्ही जास्त माझ्यापेक्षा जास्त सेवेत आहे. तर तुम्ही त्यांना सांगा काशाच्या ताईंचा हो, हो, हो. आलं सेवेत मला चालेल. त्याचं शेत मिळून द्या आणि त्या हो. बाईला बुद्धी येऊ द्या. आपल्याला काय नाही स्वामींनी आमचं शेत मला मिळून द्या. आता 2-3 वर्ष करून खाते हो. हां, त्याच्यात हां. माझा जीव लय हे झालेला आहे.
हां, हां. नाही, स्वामींच्या चरणी मी पण हीच प्रार्थना करते, की तुमची इच्छा लवकरात लवकर स्वामींनी पूर्ण करावी ताई. हां, दुसरं काही नाही. आम्हाला हे सगळं आहे माझ्या घरी. मला म्हणजे काही कमी नाहीये माझ्याकडं. काही कमी नाही. पण हां, हां. माझं शेती आहेत ना आमची, हां, त्यांना हां. बुद्धी यावं. आमची शेती ज्याची त्याची आहेत ना त्यांनी घेतलेली, त्यांनी हां. द्यावं. म्हणजे दुसरं काही नाही. आमचंच आहे माल तो. हां, पण मी हां. एकटी कुठं बांधू? हो ना, न हो. सांगता स्वामींना सांगितलं, न सांगता ताई हे तुमचं तुम्ही घ्या बाबा, आम्ही इतके वर्ष केले. आणि हो, ते हो. बाईने ₹1,00,000 घेतले तरी मी तयार आहे हो द्यायला माझ्या पुतण्याचे पैसे. हां, हां, हां. मग ती अजून तुमची शेती आहे, मग तुम्ही त्यांच्याकडे का दिली होती ताई? का सांगू का? विकली होती? नाही, नाही विकायचीच होती. विकायचीच होती तर पण हां, ती आम्हाला 1,35,000 ने आम्ही तिचं हे केलं होतं. हां, म्हणजे व्यवहार केला होता आम्ही. हां, सगळ्यांनी माझे मिस्टर नंतर वारले ते हां, हां, झाल्यावर. पण आता सातबाऱ्यात नावं-बिवं सगळं टाकलं मी हां, आणि 1,35,000 ने 13 गुंठे जमीन द्यायची होती. हे आता हां, हे बघा ही माझी पण नाही, मी कष्टाने घेतलेली नाही, काय नाही. ही बापदादाची प्रॉपर्टी आमची. हां, 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 आणि मग ती घेतली, तर मग ती 1,35,000 ने तर तिला द्यायचीच होती. पण हां. आम्ही सगळं झाल्यावर ती जशी म्हणली ना, हं. की मी सगळ्यांना माझ्या ह्याने पैसे वाटून देईन. तर हां. मालक आम्ही, तू कोण पैसे, तू माल द्यायचा बाजूला व्हायचं. हो ना. मग तिने काय केलं, ती म्हणली सगळ्याला माझ्या हाताने पैसे देईन. मग मी अंग काढलं, नाही द्यायची आम्हाला तुला शेती. हां, हां. ही सर पावती ते आम्ही सह्या केल्यात फक्त. आणि मी तिचे पैसे बुडवणार नाही. स्वतः माझ्या पुतण्याने घेतले असले ना, तर मी तयार आहे द्यायला. पण 7-12 होऊ शकतच नाही. कारण का तो माझ्या दिराचा आणि माझा नाव आहे मेनला 7ला. त्या भाच्यांचं-बिच्यांचं चालतच नाही. हां, हां, हां. तुम्हाला कसं वाटतं ताई? नाही, तुम्ही सह्या केल्या नाही म्हणजे केल्यात म्हटल्यानंतर कसं हो चालणार ताई? नाही ना, खरेदी खत नाही ना झालं. नाही झालं ना, मग नाही काय प्रॉब्लेम. खरेदी खत नाही. इसार पावतीला सह्या असतात. त्यांनी ₹1,00,000 घेतलेत ना, हां, हां. मग ते इसार पावतीला असतात. खरेदी खत असतं ना ते, हां, मेन आम्हाला खरेदीला नाहीत ना सह्या. नाही, नाही, नाही. मग नाही भेटेल की ताई. हां. आणि तुमच्या जवळ जे स्वामी आहेत ना, त्यांना पण सारखं सांगायचं ताई. हो. नाही, नाही. माझ्याकडे फोटो-बिटो नाहीये. माझ्याकडे एक छोटीशी पितळेची मूर्ती आहे आणि आपला बिल्ल्यासारखा आपला एक छोटासा समर्थांचा फोटो आहे. हो मी ना, असा मग असू द्या ना, मोठा असो किंवा लहान असो, परंतु स्वामी हं. आहेत ना तुमच्या घरामध्ये ताई. स्वामींचं एक रूप हो. आहे, मूर्ती आहे म्हटल्यानंतर अजून काय पाहिजे? पितळाची मूर्ती आहे आपली. ती कधी आपली आणली, एवढं माझी भक्ती नव्हती, पण मला आता एवढ्या महिन्यात म्हणजे खूप असं वाटतं, की करावा. आता हे मी मोबाईलवर प्राचिती लोकांची ऐकते ना, हां, हां. त्याच्यामुळं मला असं वाटलं, की आपलं पण वस्तू मागून बघावं स्वामींना. दुसरं काय नाही मला. आणि खूप आहे माझ्याकडं. मी माझ्या मुलांना एक फ्लॅट घेऊन दिला. गावाला एवढं मोठं घर बांधलंय. इकडं खैरेवाडीत घर आहे. पुण्यात आहे मी. तुम्ही कुठे हां. आहे? मी सातारा जिल्ह्यात आहे. हां, हां. मग मी पुण्यावरनं बोलते तुमच्या संग. हां, हां, हां. हां आणि कोंढूर गाव आहे ना लवासा, पौडच्या तिकडे लवासा. असेल, असेल. नाही माहिती हो मला त्या बाजूचं. हां, तिकडं. तर त्याच्यामुळं हे केलं. मी पुण्यावरनं बोलते. स्वामींना सांगा बघा पुण्यावरनं मला स्वामी अ, ऐकतायत. मी स्वामींच्या पुढंच आहे ताई. तर मग स्वामींना सांगा, की ताईंचं एवढं गाऱ्हाणं पूर्ण करा. ते काय तर त्यांनी पैसे घेतलेले नाहीये म्हणा. पुतण्याने घेतले तरी पुतण्यांचे द्यायला तयार आहे आम्ही पैसे आणि हां. देऊन टाका आणि त्या ताईं बुद्धी येऊन द्या तिला पण. घेऊन टाका तुमचे पैसे माझे मला द्या. मी हो, द्यायला हो. तयार आहे. आमची वस्तू का आम्हाला मिळायला पाहिजे एवढंच स्वामींना कारण मला काही नको. मला सगळं आहे मग देवाच्या कृपेने अहो. हां, 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 हां. हं. तर आता फक्त तुम्ही नामस्मरणच करता ना ताई? हां, एवढंच. मला वाचता नाही येत. हां, हां. वाचता नाही येत, लिहिता नाही येत. हां, हां. बरं. हां, ते देवाला तेवढंच प्रार्थना आहे माझी. हां, हां. अहो, तुमचे आता एवढं तुम्ही सांगितलेलं स्वामी ऐकतात म्हटल्यानंतर हे पण ऐकतील ना हो ताई? हां, ऐकायलाच पाहिजे ना हो. मी तर मनातनं मनापासून जाता येता रस्त्यानी-बिस्त्यानी सारखं तेच. माझ्या देवीचं नाव, माझ्या स्वामींचं नाव. हां, आता हां. काय बरं. करणार? स्वामींनी माझी हे करावं. आता मी मुलगी म्हणून त्यांच्याकडं आलेली आहे. माझं गाऱ्हाणे बापाने ऐकायलाच पाहिजे ना. हो ना, हो ना. सांगा तुम्ही स्वामींना. हो, बघा हो, हो. पुण्यावरनं हां. हो, आणि हो. मला ह्या नंबरावर फोन केला तरी चालेल. मी किती वाजता असते? दुपारी ह्या टायमाला 2ला येते घरी. हां, हां. आपलं नाव काय आहे? शुभांगी पोळ.
हां, हां, हां. आता येईन नंबर. माझी लहान मुलगी होती 7 वर्षाची. हां, हां. तिने लिहिलंय हे. हां, आणि हां. ती ती सुद्धा आपलं बोलते ते तारक ह्याच्यावरनं ते स्वतः येतं. मी तिला पण सांगितलं, तुला अभ्यासाला स्वामींना सांगायचं, की अभ्यास माझा डोक्यात लक्षात राहून द्या स्वामी. ते असं सांगते स्वामींच्या ह्यानी तिला. हां, हां. तिला आई नाहीये. हां, हां. हां. चला. आई नाहीये म्हणजे काय झालं का तिच्या आईला? आई गेली निघून. बरं जाऊ द्या ताई चालेल. हां. हां, ते नाही विषय काढायचा आपला. नको, नको. हां, चांगलं. पुन्हा सांगा स्वामींना माझा का. हो, हो, हो. चालेल ताई. खूप छान अनुभव आहे. शेअर करायचा का ताई? करा ना मग. हां, बरं चालेल. हां, करा. हं. चला मग मग श्री स्वामी समर्थ. हां. श्री स्वामी समर्थ. हो, हो, हो. हं.